आणि आता आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत नवीन वर्षात अर्थात 2014च्या कॅलेंडरमध्ये विशेष काय आहे, यंदा किती सुट्ट्या आहेत, किती मुहूर्त आहेत। बघा 2014चं कॅलेंडर एका नजरेत नव्या वर्षाची सुरुवात अमावास्येने होणार आहे। नव्या वर्षात तब्बल 9 महिने लग्नाचे मुहूर्त आहेत। जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, नोव्हेंबर आणि डिसेंबर मध्ये लग्नाचे मुहूर्त आहेत। यंदाच्या कॅलेंडरमध्ये आहेत 21 सुट्ट्या। प्रजासत्ताक दिन, महावीर जयंती आणि बकरी ईद रविवारी आल्यानं 3 सुट्ट्या मात्र गेलेल्या आहेत। 2014 मध्ये पाऊसही उत्तम होणार। यंदा गौरी बरोबरचं गणपती 7 दिवस, तर यंदा दिवाळी ही 5 दिवसांची। 2 चंद्रग्रहण आणि 2 सूर्यग्रहण या वर्षात असतील। - 2003च्या कॅलेंडरची 2014 मध्ये पुनरावृत्ती आहे। 2020 साली 2014च्या कॅलेंडरची पुनरावृत्ती आहे। 2014चा प्रारंभ हा अमावास्येनं होत आहे। 1 जानेवारीला अमावास्या आहे। हे जरी असलं तरी वर्षभरात शुभ चांगल्या घटना घडणार आहेत। पहिली गोष्ट म्हणजे ज्यांना सुवर्ण खरेदी करायची आहे अशा लोकांना 5 गुरुपुष्ययोग येत आहेत। त्यानंतर जे गणेश भक्त आहेत त्यांच्यासाठी एका वर्षामध्ये 3 अंगारकी चतुर्थी येत आहेत। आणखी या नवीन वर्षामध्ये एकंदर 4 ग्रहण होणार आहेत। त्यापैकी 2 ग्रहण सूर्यग्रहण आहेत आणि 2 ग्रहण चंद्रग्रहण आहेत। त्यापैकी एकच चंद्रग्रहण पूर्व भारतातून दिसणार आहे। असं हे नवीन वर्ष। या नवीन वर्षामध्ये विवाह इच्छुकांना 9 महिने विवाह मुहूर्त मिळणार आहेत। झी 24 तास, एक पाऊल पुढे।